होतो म्हणून तर दंगल करायची आहे. वेळ बीड लागले का दंगल दंगल करतात? तुम्हाला दंगलीचे परिणाम तरी माहिती आहेत का? हो माहिती आहे. दंगल उद्ध्वस्त करते, एवढं सर्व माहिती असून सुद्धा तुम्हाला दंगल करायची आहे. कधी काय यायलाच लागतं. पण का? तो तर आम्ही विचारच केला नाही. करा मग. विचार करा. आणि थांबवा एकदाची ही दंगल. खोटं बोलायचं नाही, कॉपी करायची नाही, असं दाखवायला लागतं. अरे यायला लागतं. क्वालिटी आणि क्वांटिटी म्हणजे आपण. तुम्हीच तर म्हणाले ना की दंगल करायची आहे. म्हणजे जय श्रीराम. खतरे में है. इंशाल्लाह ये मुल्क हमारा भी है. मग कोणती दंगल? आचारांची, दृष्टिकोनाची, माणुसकीची, संकल्पनेची, एकत्वतेची, परंपरेची, संस्कृतीची, वारसाची दंगल करायची आहे. असं होय. असंच. काकांची गाठीणगी. गर्दा प्रतिष्ठान मुरबाड सादर करीत आहोत. सावधान, दंगल पेट येत आहे. सावधान, 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 सावधान. दंगल पेट येत आहे. हे चालतं IPL सुरू झालं, चला क्रिकेट खेळूया. माझी यमाया जिंकणार. माझ्या आज क्रिकेट जिंकणार. काय रे झाला पण रिझन. अरे मी पण नाही. चला चला लावू. आजच्या मॅच मध्ये मला 4 कोटी मिळणार. काय रे काय झालं? अरे तोडक्यात गेलो ना रे. नेहमी असं होतं माझ्यासोबत. इकडे रमी मध्ये आणि मॅच मध्ये बस. खेळाच्या नावाखाली जुगाराची दंगल पेट घेत आहे. मला भूक नाही यार, तुम्ही जेवून घ्या. कोणती भाजी केली आहे? ती मला नाही आवडत. पाहिजे आहे का? अरे ती नाही जेवत. मी बाहेरची काहीतरी ऑर्डर करते. मला ते भूक लागली. पप्पा ऑनलाईन नाही दिसत आहे. बघ काय झालंय ती. अरे इथं मला भूक लागली. पाणी द्या. मला अस्वस्थ होतंय. एकच घरात एकत्र राहून सुद्धा माणसे एकटी जगू लागली आहेत. प्रत्येक घरात सध्या हरवलेल्या नातेसंबंधांची दंगल पेट घेत आहे. माझी रीत काढ ना. कमाल झाली समजत आली राणी मुखर्जी. कमाल झाली समजत आली राणी मुखर्जी. त्या कमाली मिठी मला प्यारी कमाली मिठी. अपलोड व्हायरल लाखो व्ह्यूज मी फेमस. आपण पण करायला पाहिजे. ज्याची होती त्यानंच नेली, ज्याची होती त्यानंच नेली. आम्ही लावलेली माया आज वाया गेली. चिमणी माझी उडून गेली. एक नंबर तुझी कंबर हाय चाल शेके शेके हाय किती सुंदर तुझा डिंपल घे पाहिजे ते घे. आमच्या पप्पानी गणपती आणला. शंकर आणि पार्वती मांडीवर बसलाय गणपती. तू बघतोय चांगला. मी पण या ट्रेनवर उभी राहून रील बनवते. म्हणजे कसं मी पण फेमस आहे. सो हॅलो गाईज, तुम्ही बघू शकता मी चढली आहे ट्रेनवर आणि सोशल मीडियाच्या आहारी जाऊन जी उद्ध्वस्त करण्याची आणि अश्लीलतेची दंगल पेट घेत आहे. साहेब. अरे लवकर लवकर काम पूर्ण करा. बिल काढायचंय ना. हो साहेब पण ही झाडे. तोडून टाका. विकासाच्या रस्त्यात कुणी आडवा येत असेल तर त्याला बाजूला करा आणि लवकर लवकर कामं पूर्ण करा. लगेच जेसीबी करू साहेब. हा हॅलो आवाज जेसीबी. अरे पण तुम्ही आमचा बळी का घेता?
चिंता करू नकोस. तू अगदी योग्य ठिकाणी आली आहे. आता तुला कोणतीही चिंता करायची गरज नाही. पण मी सांगतो परत ऐकायचं. त्यांच्यासोबत जा. स्पर्धेच्या नावाखाली वासनांच्या विकृतीची दखलपेट घेत आहे. चला अंतरपाठ धरून घ्या. स्वास्ती श्री गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धितं शुभमंगल सावधान. वधूवराने हार घालून घ्या. चला फोटो काढून घ्या. मग आणि मुला कुठे? राजा तू तुम्हाला राजारी आणि मी तुम्ही राणी. सोडा, ते बघ किती भारी आहे ना. बरं झालं आपण इथे आलो. हा ना, किती छान आहे ना ते. कोणी कोणी सोडा सोडा सोडा. प्रेमाच्या बदललेल्या परिभाषांच्या आणि मूळ विसरलेल्या नातेसंबंधांची दखलपेट घेत आहे. किती सुंदर वातावरण आहे ना. सब अपने अपने घुटनों पे बैठ जाओ और अपने हाथ ऊपर करो. तुम्हारा धर्म कौन सा है? हिंदू. तुम्हारा धर्म कौन सा है? हिंदू. और तुम्हारा? छोड़ दो उसे. दहशतवादाच्या आडूला आपल्या जाती धर्माची दंगलपेट घेत आहे. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. आता मराठी टिकणार. मराठी माणसासाठी आनंदाचा क्षण. आताच हाती आलेल्या बातमीपत्रानुसार महाराष्ट्र राज्यामध्ये पहिलीपासून तिसरी भाषा सक्ती करण्यात आली आहे. अरे पण आम्हाला काय गरज आहे तिसऱ्या भाषेची? ज्या वयात इथल्या मुलांनी इथली मातृभाषा शिकली पाहिजे तर ती तिसरी भाषा कशासाठी? मराठी भाषेच्या विनाशाची दंगलपेट घेत आहे. दिल्लीचे ही तख्त राखीतो महाराष्ट्र माझा यासाठी निर्माण केलं होतं का आम्ही हे स्वराज्य? 4% बोलली जाणारी भाषा आज 70% पोहोचवली. राज्य भाषा कोश निर्माण केला. शेतकऱ्याच्या भाजीच्या देठालाही हात लावू दिला नाही. या बहिणींकडे वाकड्या नजरेने पाहणाऱ्यांना कठोर शिक्षा दिली. आदर्शतेचे परिमाण म्हणजे महाराष्ट्र ही ओळख जगाला दाखवली आणि आज तेच महाराष्ट्र असं तळलं जात आहे. इथले आदर्श, इथले नीतिमूल्य, इथली संस्कृती, इथले संस्कार, इथली परंपरा हरवून गेली आहे. इथली तरुण पिढी भरकटली आहे, व्यसनांच्या अधीन जात आहे. यासाठी केलं होतं का आम्ही अट्टास? माफ करा राजा, आम्ही चुकलो पण आता नाही. खूप झालं.